मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट या पोस्टसाठी तुम्ही ते बघू शकताय. लेटेस्ट अपडेटमध्ये भरती निघाली आहे. खासियत याची अशी आहे की संपूर्ण भारतामध्ये जागा आहे, पण सर्वात जास्त जागा आपल्या मुंबई महाराष्ट्रमध्ये असणार आहे. जसं की तुम्ही ते बघू शकताय, टोटल 11,127 जागांसाठी ही भरती होते. लोको पायलट ही तुमची पोस्ट असणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15/5/2026 पासून फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालं आहे. मग तुम्ही 10वी पास आहात, ITI झालं आहे, डिप्लोमा झालं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय असिस्टंट लोको पायलटसाठी. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जागा आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकतोय, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय. कारण की टोटल 37 पानी PDF आहे, पण अगदी थोडक्यामध्ये सांगतोय. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, लोको पायलट या पदासाठी भरती निघाली आहे. लोको पायलट कोण आहे तर तुम्ही बघू शकता, ही जी व्यक्ती झालं, हे जे काम करताय ते लोको पायलट आहे. आणि याच पदासाठी ही भरती निघालेली आहे. टोटल तुम्ही बघू शकताय 37 पानी PDF मध्ये काय काय असणार आहे, संपूर्ण कंटेंट इथे दिला आहे. पण सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊ. जसं की बघू शकताय, 21/3/2026 रोजी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही माहिती आली होती. त्यानंतर 15/5/2026 पासून अप्लाय करणं सुरू झालं आहे. 14/6 म्हणजे 14 जून पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. त्यानंतर पेमेंट करायची शेवटची तारीख 16/6 असणार आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या डिटेल्स दिल्या आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पोस्ट समजली आहे. महत्त्वाचं म्हणजे 7 CPC नुसार तुम्हाला ते सॅलरी मिळते आहे. म्हणजे 19,900 पासून 38,000 40,000 रुपयांपर्यंत तुमची सॅलरी जाते. मेडिकल स्टँडर्ड तुमचं चेक केलं जाणार आहे. आणि तुमचं वय जे आहे ते 1/7/2026 रोजी कॅल्क्युलेट केलं जातं आहे. म्हणजे कमीत कमीत वय तुमचं 18 पाहिजे, जास्तीत जास्त 30 पाहिजे. पण जर का कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सूट दिलेली आहे. नंबर ऑफ वॅकन्सी आहे 11,127. आता जर का आपण कॅटेगरीनुसार बघितलं तर तुम्ही समजून घ्या, जर का ओपन कॅटेगरीत नसाल तर 4,860 जागा आहे. SC मधून असाल तर 1,746 जागा आहे. ST मधून असाल तर 919 आहे. OBC मधून असाल तर 2,598 जागा आहे. EWS कॅटेगरीतनं तुम्ही आहात तर 1,004 जागा आहे. म्हणजे टोटल इथे बघू शकताय 11,127 जागा आहे. आणि एक सर्व्हिसमॅनसाठी पण इथे 1,115 जागा राखीव आहेत. आणि जर का झोननुसार बघायचं असलं म्हणजे संपूर्ण भारतात वॅकन्सी आहे. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जागा आहे तुम्हाला बघायच्या असेल तर मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जागा तुम्ही इथे बघू शकताय. इथे बघा 400 वगैरेच आहे, पण सगळ्यात जास्त जागा जी आहे ते आपल्या मुंबईमध्ये आहे. CR साठी तुम्ही बघू शकताय 1,078. त्याच्यानंतर SCR साठी बघू शकताय 78 आणि WR साठी बघू शकताय 37. आणि कॅटेगरीतनं बघायचं असेल तर कॅटेगरीनुसार पण तुम्ही बघू शकताय भरपूर साऱ्या जागा महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण कोण अप्लाय करू शकताय. मग तुम्ही 10वी पास आहात, 18 ते 30 मध्ये तुमचं वय आहे, ओपन कॅटेगरीत नसाल अप्लाय करू शकताय. पण जर का तुम्ही अदर कॅटेगरीत नसाल तर जसं की तुम्ही ते बघू शकताय, खाली स्क्रोल करतो मी, SC ST साठी 5 वर्षे सूट आहे. OBC नॉन क्रिमिनलसाठी 3 वर्षे सूट आहे. PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर 10 वर्षाची सूट तुम्हाला दिलेली आहे. आणि जर कॅटेगरीत नसाल तर त्याच्यातही तुम्हाला जास्त सूट मिळेल. एक सर्व्हिसमनसाठी दिलेली आहे. जम्मू काश्मीर स्टेटमधून असाल तुमच्यासाठी दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही रेल्वेमध्ये ग्रुप C किंवा ग्रुप D च्या स्टाफमध्ये आहात तर तुम्हाला सुद्धा इथे वयामध्ये सूट दिली आहे. तुम्ही ते बघू शकताय. तुम्ही वुमन आहात, विडो वगैरे आहात तर तुम्हाला इथे सूट दिलेली आहे. तर भरपूर चांगली अपॉर्च्युनिटी आहे, वयामध्ये चांगली सूट दिलेली आहे. आता कोण कोण अप्लाय करू शकताय तर 10वी तुमचं झालेलं आहे. NCVT SCVT म्हणजे ITI तुमचं झालेलं आहे. इथे बघा भरपूर सारे ट्रेड आहे, जसं की इलेक्ट्रिशियन झालं, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक झालं, फिटर झालं. बघा एवढे सगळे ट्रेड आहे, यामधून तुमचं शिक्षण झालं आहे, अप्लाय करू शकताय. किंवा 10वी तुमचं झालं आहे, हा कोर्स झाला आहे तरी करू शकताय. किंवा तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला आहे, मग मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तरी करू शकताय. म्हणजे 10वी प्लस ITI किंवा तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा किंवा तुमचं इंजिनिअरिंग झालं म्हणजे BTech झालेलं आहे
तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फी किती असणार आहे तर तुम्ही इथे बघू शकताय. SC, ST, एक्स सर्व्हिसमन, PWBD, फिमेल, ट्रान्सजेंडर यामधून असाल तर फक्त ₹250 फी आहे, जी की 100% रिफंडेबल आहे. जर का तुम्ही कम्प्युटर बेस्ड टेस्टला बसणार आहात तर तुमची फी परत मिळून जाईल. आणि तुम्ही अदर कॅन्डिडेट आहात म्हणजे ओपनमधून अप्लाय करताय तर ₹500 फी आहे, त्यातले ₹400 तुम्हाला परत मिळून जाईल जर का तुम्ही पहिल्या एक्झामला बसताय. इथे बघा रिफंड कॅटेगरी दिलेली आहे. जनरल, OBC, EW साठी ₹400 म्हणजे ₹500 तुम्ही भरताय, ₹400 रिटर्न मिळून जाईल. आणि SC, ST, EBC, फिमेल, ट्रान्सजेंडर ज्यांना ₹250 फी आहे ती तुम्हाला इथे रिटर्न मिळून जाईल. त्याच्यानंतर सिलेक्शन काय तर तुमची सगळ्यात पहिले कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, पुन्हा तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. अशा प्रकारे तुमचं इथे सिलेक्शन असणार आहे. मग एक्झाम पॅटर्न झाला, याचा स्टडी कसा करायचा तर बुक मी इथे टॅग करून देईल, तुम्ही मागून घ्या आणि आजपासूनच स्टडी सुरू करा. कारण की इथे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे 1/3ची. त्यामुळे तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. भरपूर जागा आहे, महाराष्ट्रातही जागा आहे. त्यामुळे तुम्ही एलिजिबल असेल, फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणी एलिजिबल असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. कारण की मॅथमॅटिक्स, मेंटल ॲबिलिटी, जनरल सायन्स 75 प्रश्न 75 मार्कांसाठी आहे आणि 1 तास तुम्हाला मिळणार आहे. क्वालिफाईंगसाठी तुम्हाला EWS असेल तर 40% लागेल, OBCला 30% लागेल, SC साठी 30 आणि ST साठी 25 लागेल. ओके. CBT 1 कशी होणार आहे, CBT 2 कशी होणार आहे, संपूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये दिली आहे. तिथे तुम्हाला हे सगळं वाचायला मिळेल. CBT तुमचं पण मॅथमॅटिक्स असेल, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल सायन्स 100 प्रश्न 100 मार्कांसाठी 90 मिनिटं मिळेल. आणि रिलेव्हंट ट्रेड म्हणजे तुम्ही कुठल्या ट्रेडमधून शिक्षण घेतलं आहे त्याच्या ट्रेडची तुमची टेस्ट होते. 75 प्रश्न 75 मार्कांसाठी 60 मिनिटं मिळेल. म्हणजे असे टोटल 175 प्रश्नांचे 175 मार्क असेल, 2 तास 30 मिनिटं तुम्हाला मिळेल. सॅलरी किती तुम्हाला मिळते तर 25,000 रुपयांपासून 35,000 रुपयांपर्यंत मिळते. प्लस तुम्हाला इथे अलाउन्सेस मिळतात, जसं की हाऊस रेंट अलाउन्स मिळतो, ड्रायनेस अलाउन्स मिळतो, त्याच्यानंतर रनिंग अलाउन्स मिळतो, ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळतो, पेन्शन स्कीम तुम्हाला मिळते. तर भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात, त्यामुळे सॅलरी चांगली मिळते. आता जर का तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर इथे बघा इथे फॉर्म दिला आहे, यावर जस्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यावर तुम्हाला तुमच्या आधारसोबत लॉग इन करून घ्यायचं आहे, तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. ऑलरेडी असेल तर आधारसोबत लॉग इन करू शकताय, नसेल तर इथे क्रिएट अकाउंट म्हणून तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. सेम ॲज तुमचं नाव वगैरे, जन्मतारीख, वडिलांचं नाव, आईचं नाव, ईमेल ॲड्रेस सगळी माहिती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती टाकायची, डॉक्युमेंट अपलोड करायचे, फी पेमेंट करायचं. अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकताय. त्यामुळे संधी सोडू नका, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आणि अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी, करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.